श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 27 तारखेला 10वीचा इंग्रजीचा बोर्डाचा पेपर आहे. याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. कोणते प्रश्न येणार आहेत, कशा प्रकारे येणार आहेत, कसे सोडवायचे, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत आणि आपल्याला चांगले मार्क कसे मिळतील. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी. आणि याआधी देखील तुम्ही नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर फटाफट डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे IMP प्रश्न मिळतील. 10वी असो अथवा 12वी असो, किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आपल्या 10वीचा मराठीचा पेपरमध्ये जे आपण प्रेडिक्शन प्रश्न दिले होते त्याच्यात जवळपास सर्व पेपर आला होता. त्यामुळे इंग्रजीच्या पेपरसाठी वेळ वाया घालवू नका. इंग्रजीचा पेपर हा अत्यंत महत्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत की इंग्रजीच्या पेपराविषयी आज माहिती. तर फटाफट लाईक करत चला फटाफट, कारण व्हिडिओ बनवण्यात देखील भरपूर मेहनत लागत असते. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोपे 8 मार्क असतात. ते कसे मिळवायचे असतात, फक्त इथे तुम्हाला एक वर्ड्स फिल करायचं असतो आणि या प्रकारे तुम्ही ते 2 मार्क सहज मिळू शकतात. अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD नुसार लिहायचं असतं तुम्हाला इथे. जसं की आता तुम्हाला इथे या ठिकाणी दिसत असेल, इथे पहिला शब्द काय, इथे लाईट G टाकायचं आहे फक्त. त्यानंतर पंक्च्युएट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला कॉमा वगैरे स्वल्पविराम कुठे लागत असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शब्द बनवायचा आहे. ऍडव्हर्टाइजमेंट शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून मिनिमम 3 लेटर शब्द बनवायचे. समजा इथे मेंट एक शब्द मी बनवतोय, कमीत कमी 3 अक्षर असले पाहिजेत. असे किती शब्द बनवायचे? 4 शब्द बनवायचे. किती? 4. तर अशी ही सोपी प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका बघून घ्या. आता इथे स्टुडंट रिलेटेड कॉन्टेंट तुम्हाला लिहायचं. स्टुडंट म्हणजे काय येणार? क्लेवर, एज्युकेशन, गुड, त्यानंतर स्मार्ट, आणि त्यानंतर आणखीन तुम्हाला काय एखादं चांगली हॅबिट त्याची वाटते ती तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इथं ग्रो या शब्दापासून तुम्हाला काय करायचे? वर्ब्स ऍड करत चालायचे तिथे आणि हे सिक्वेन्स पूर्ण करायचं आहे. एकदम सोपे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे पण सांगणार आहे, ग्रामर आणि रायटिंग स्किलचे IMP प्रश्न. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास व्हावं, तिच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर बघा, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, एनीवन क्लॉज ऍड करायचा आहे. वरती काय करायचं आहे तुम्हाला, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फार्स टू बी अफ्रेड ऑफ या शब्दाचा वापर करून तुम्हाला एक चांगलं सेंटेन्स बनवायचं आहे. तर या असे काही प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत. प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला मी नेहमी सांगतो, प्रिफिक्स म्हणजे पुढे आणि सफिक्स म्हणजे मागे. तुम्हाला प्रिफिक्स तरी करायचे नाही तर सफिक्स तर करायचे, आणि याच्यापासून नवीन शब्द बनवायचे आहेत. जसं मॅनेजमेंट, इथे MENT लावलं तर इथं काय बनेल? सफिक्स बनेल मॅनेजमेंट. काइंडनेस्ट, EST लावलं काइंडनेस्ट, तर हे सफिक्स शब्द 2 झाले, विषय संपला. त्यानंतर ते जर येत नसेल तर तुम्हाला याच्यापासून तुम्हाला काय करायचंय? नवीन वाक्य बनवायचे. मॅनेज, आय विल मॅनेज दॅट काइंड, ही इज गुड काइंड ऑफ पर्सन, असे काही पण वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे ट्रू आणि फॉल्स कंपल्सरी येतो दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये 100%. जर तुम्हाला मी बेसिक काही गोष्टी सांगतो, इथे 2 मार्क जर मिळवायचे असतील तर काय करायचंय? जर तुम्हाला काहीच कळत नसेल इथे ट्रू और फॉल्स, तर तुम्ही एकच सिक्वेन्स लिहून या. सगळे ट्रू 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 लिहून या, अथवा सगळे फॉल्स 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 लिहून या. याच्यात काय होईल? तुमचा 1 मार्क कन्फर्म होऊन जाईल. आयदर ट्रू असतील आयदर फॉल्स असतील, हे लक्षात ठेवा. जर येत नसेल तर, आणि जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्मार्टली त्याचं उत्तर लिहू शकता. या डायग्राम बऱ्याच मुलांनी मला विचारलं कशा काढायच्या, तर या डायग्राम तुम्हाला व्यवस्थित ज्या पण कृती आकृती असतात त्या पेनानेच काढायच्या असतात आणि अशाच काढायच्या असतात. त्यामुळे त्याच्यात काही नाही. आणि ज्या जोडे लावा आहेत त्यामध्ये तुम्हाला A कॉलम लिहून B मध्ये डायरेक्ट आन्सर लिहिले तरी चालतील, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं बघा, इथे क्वेश्चन टॅग कशी सोडवायचे आता तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. पण पर्सनल रिस्पॉन्स जो प्रश्न आहे 2 मार्काचा, याच्यात तुम्हाला कमीत कमी 5 ओळी उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला उत्तर लिहिता येत असेल तर व्हेरी गुड, आणि जर येत नसेल तर तुम्ही ह्या पॅराग्राफचा वापर करून उत्तर तुमचं कंप्लीट करू शकता. प्रश्न लिहायचे आहेत, प्रश्न सोडायचे नाहीत तर सोडवायचे आहेत. ही व्यवस्थित सगळी प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघून घ्या, लय तुमच्या कामाला येणार आहे.
आणि अतिशय महत्वाचे आहे. लाईक करा, चला फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. पोएट्री सेक्शन बघा, ही कविता भरपूर वेळा रिपीट झालेली आहे, भरपूर. तर ही तुम्हाला नक्की कामाला येईल. या सगळ्या कविता लक्षात ठेवा. चला, आणि इथे तर काय करायचं, इथे टायटल तर तुम्हाला दिलेलं असतं, पोएटचं नाव दिलेलं असतं. कसं आता काहीच मुलाला बघा, तुम्हाला वाटत असेल आम्हाला हे येतं, पण काय काय मुलांना माहित नसतं खेडेगावातले. हे बघा, हे टायटल असतं सुरुवातीला आणि पोएटचं नाव पण इथं दिलेलं असतं शेवटी. या ठिकाणी इथे पोएटचं नाव दिलेलं असतं, तर ते लिहू शकतात. रायमिंग स्विंग कसं ओळखायचं, फिगर ऑफ स्पीच नेहमी एक लक्षात ठेवा, कुठे ना कुठे रिपीट शब्द असतो. कधी आलं नाही तर रिपिटेशन किंवा अलिटरेशन वापरू शकतात, आणि जर तुम्हाला आलं तर चांगलं आहे. आणि सेंट्रल थीम ऑफ आयडियाची सुरुवात हीच करायची की द सेंट्रल थीम ऑफ आयडिया इज दॅट, या शब्दाने सुरुवात करायची आहे. हे अब्दुल कलामांचा पॅराग्राफ वाचून चला, कारण तो अनसीन पॅसेज महत्वाचा आहे, भरपूर वेळा रिपीट झालेला आहे अब्दुल कलामांच्या विषयी माहिती. तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी पण सांगणार आहे की रायटिंग, समरी रायटिंग मला विचारलंय मुलांनी कसं लिहायचं. समरी रायटिंग कसं लिहायचं असतं, जो क्वेश्चन 4A जो पॅराग्राफ असतो, त्या पॅराग्राफच्या ज्या ओळी असतात त्या सॉर्ट करायच्या असतात. म्हणजे समजा आता तुम्ही मूवी 3 घंट्याचा बघितलेला आहे, 3 घंट्याचा मूवी तुम्ही आम्हाला येऊन घरी 3-4 मिनिटात सांगतात, त्याला म्हणतात समरी रायटिंग. तर सोपं आहे, तुम्हाला काय करायचं, एक सोपं एक टायटल लिहायचं आहे काहीतरी तुमच्या मनाने, आणि येत नसेल तर पॅराग्राफच्या ओळी मधलं चांगले शब्द लिहून टाका. आणि पॅराग्राफच्या किती ओळी आहेत, समजा 12 ओळी, तर त्याला 4 ने भागा, 4×12 म्हणजे 3 ते 4 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत फक्त. म्हणजे 1 रुपया असेल तर तुम्हाला किती करायचे, 4 आणे करायचे आहेत. एवढं असतं त्याचं सॉर्टिंग फॉर्म्युला. लेटर रायटिंग वगैरे, आणि हे सर्व तुम्हाला पूर्ण A to Z ही जी प्रश्नपत्रिका आहे, अशीच जी प्रश्नपत्रिका तुम्हाला जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहिजे असतील, A to Z पूर्ण डिटेलमध्ये सर्व IMP प्रश्न 2026 पाहिजे असतील, तर तुम्हाला आत्ताच्या आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करावा लागेल किंवा नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर वरून. फटाफट A to Z त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. आता तुम्हाला मी काही महत्वाचे प्रश्न सांगतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या IMP PDF मध्ये A to Z सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत, त्यामुळे तो कोर्स खरेदी करा. त्या ठिकाणी इंग्लिश नाही तर सर्व 10वीच्या विषयांचे IMP प्रश्न तुम्हाला मिळतील. लगेच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. डायलॉग रायटिंग असेल, लेटर रायटिंग, स्पीच, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, न्यूज रिपोर्ट, मी काही तुम्हाला टॉपिक सांगतो जसं क्लीन इंडिया, वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे, युजेस ऑफ मोबाईल फोन, फ्रेंड इज नेड, स्कूल इनकरेज, काइट्स टेक अप, ग्रामरचे पण काही टॉपिक सांगतो. WH क्वेश्चन, नॉट ओनली बट ऑल्सो, आणि प्रिफिक्स सफिक्स. हे फिक्स येणार, 100% येणार, 100% येणार आहे. आणखीन तुम्हाला प्रश्न पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व IMP प्रश्न इंग्लिशचे मिळतील, पूर्ण टॉपिक मिळतील. फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. स्वामी समर्थ.